आज कांदा या प्रश्नाच्या बाबत सर्व शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जमले, त्या शेतकरी एकजुटीचा मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। जो भारत देश एका कृषी प्रधान म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो, त्याच भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जर कोणाची होत असेल ती म्हणजे माझ्या शेतकऱ्यांची, आणि त्यामध्ये सर्वात जास्त जर प्रमाण असेल ते म्हणजे महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांचे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की या पुढील कालखंडामध्ये आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे। रस्त्यावर उतरल्याशिवाय हे शेतकरी विरोधी सरकार जागेवाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सुद्धा, मी असो, भगरे सर असो किंवा आम्ही सर्वजण या ठिकाणी ज्यावेळेस संसदेमध्ये जातो त्यावेळेस नेहमी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असतो, पण निर्यात कधी बंद होती कधी चालू होते। म्हणजे हे सरकार फक्त शेतकरी विरोधी सरकार आहे। या सरकारला आपल्याला जागा आणण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो। त्याच पवार साहेबांनी एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिली होती, आणि हेच सरकार, आताचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे। आज काल परवा कोणीतरी सांगितलं की 12.5 रुपये आम्ही बाजार भाव देऊ। अरे, खर्च जर 17-18 रुपये खर्च येत असेल तर तुम्ही 12 रुपये कोणी मागितले तुम्हाला? फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्त त्यांचं पेण्याचं काम हे सरकार करत आहे। त्यामुळे या सरकारला आपल्याला जर जागे आणायचं असेल, माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव जर मिळवायचा असेल, तर आज ज्या पद्धतीने आपण तुम्ही सर्वजण एकवटले, आपल्याला रस्त्यावर येणाऱ्या कालखंडामध्ये उतरणं गरजेचं आहे हेच या ठिकाणी सांगतो। आणि माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे ही मागणी आपल्याला प्रामुख्याने नेहमी मांडली पाहिजे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी।